हॅलो, नमस्कार ट्रेडर्स. मी प्रशांत रवे, तुमचा मित्र. स्नायपर ट्रेडर्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या बिहाइंड द चार्ट्स प्लेलिस्ट मधील हा थर्ड चॅप्टर आपण अंडरस्टँड करतोय. दॅट इज हाऊ टू आयडेंटिफाय क्वालिटी इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया. ठीक आहे, म्हणजेच क्वालिटी डिमांड झोन. आपण आता प्रिव्हियस दोन व्हिडिओज मध्ये हे अंडरस्टँड केलं की डिमांड झोन आहेत. आपण असे डिमांड झोन इंटरेस्ट एरिया फिगर आउट केले की जिथून प्राइस वीकला टच झाली की लगेच मुवमेंट देते, किंवा काही ठिकाणी थोडी प्राइस डीप येते, कन्सोलिडेट होते डिमांड झोन मध्ये, आणि मग मूव येते. राईट. तर आपण अंडरस्टँड करणार आहोत की एक्झॅक्टली डिमांड झोन फिगर आउट कसे करायचे, की त्यांचे फुटप्रिंट्स ते अंडरस्टँड कसे करायचे. ठीक आहे. सो बेसिकली आपण वन बाय वन काही गोष्टी अंडरस्टँड करू. ठीक आहे. एक टॉप डाऊन अप्रोच आणि एक बॉटम अप्रोच. तर त्यामध्ये आपण एक मिडल वे अंडरस्टँड करतोय की एक डिमांड झोन, फक्त डिमांड झोन अंडरस्टँड करतोय. मग तो डिमांड झोन कोणत्या टाइम फ्रेम मध्ये येतो, त्या प्रत्येक टाइम फ्रेमची इम्पॉर्टन्स एक्झॅक्टली काय आहे, ते आपण काही नेक्स्ट व्हिडिओज मध्ये अंडरस्टँड करू. ठीक आहे. आता आपण हे अंडरस्टँड करू की फर्स्ट, आणि जर पॉसिबल झालं तर ह्याच व्हिडिओमध्ये मी ऍड पण करेन. बट पॉसिबल आज आपण क्वालिटी इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया काय असतं. ठीक. फॉर एक्झाम्पल, एक प्राइस डाऊन साइड येते. ओके. एक अशी काहीतरी प्राइस डाऊन साइड आलेली आहे. देन आणि ही एक प्राइस अशी अपमूव गेलेली. ठीक आहे. सो मी कलर फिल करतो याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला अंडरस्टँड होईल. ही एक प्राइस आहे ज्याच्यामध्ये डाऊन साइड मुवमेंट आलेली आहे. ओके. आणि देन त्याच्यानंतर काही पॉइंट नंतर एक रिव्हर्सल आले. राईट. ओके. सो मी थोडं बेस आणि थोडस प्रॉपर स्ट्रक्चर क्रिएट करतो, जेणेकरून आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी पण प्रॉपर समजेल. ठीक आहे. आणि हे बेसची वरची विक ठेवतो. लेट्स अंडरस्टँड द concept. What is the interest area and what is the impulsive area. ठीक आहे. मार्केटमध्ये जेव्हा एक डाऊनफॉल आला, डाऊनफॉल आल्यानंतर प्रत्येक रेड कॅन्डल नंतर इथे एक पॅटर्न क्रिएट झाला. एक कन्व्हेन्शनल ट्रेडर साठी हा एक मॉर्निंग स्टार म्हणून एक पॅटर्न आहे. ठीक आहे. पण मॉर्निंग स्टार जो क्रिएट झालाय, तो कोणत्या फॉर्मॅट मध्ये क्रिएट झालाय. आता ही एक रेड कॅन्डल म्हणजे काय, दिस इज द बेरिश इम्पल्सिव्ह कॅन्डल. देन त्याच्यानंतर मार्केटने इथे हॉल्ट क्रिएट केला. दॅट इज नथिंग बट द बेस. ओके. हॉल्ट क्रिएट झाला.
देन दिस इज द बुलिश इम्पल्सिव्ह कॅन्डल. जर ह्या कन्सेप्ट मध्ये जर आता बघितलं, ह्या दोन्ही फॉर्मॅट मध्ये जर आपण बघितलं, ह्या कॅन्डलच्या अबव ही ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग झालेली आहे. जर आपण बघितलं तर ह्या बेस आणि ह्या रेड कॅन्डलच्या अबव ही ग्रीन कॅन्डल क्लोजिंग झालेली आहे. तर जेव्हा एका रेड कॅन्डल नंतर जेव्हा असा झोन क्रिएट होतो आणि त्याचबरोबर त्याच्या मिडल मध्ये एक सिंगल बेस कॅन्डल क्रिएट होते, म्हणजे या बेस कॅन्डल मध्ये इतकी पॉवर आहे. दिस इज द इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया फॉर द बाईंग साइड, ज्याच्यामुळे अख्खा ट्रेंड रिव्हर्स झाला या फॉर्मॅटमध्ये. राईट, एक डाऊन ट्रेंड होता, एक डाऊन ट्रेंड आल्यानंतर एक अप ट्रेंड मध्ये मुवमेंट आली. सो दिस इज अ क्वालिटी इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया. बरं, आता या क्वालिटी इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया मधली मेन इम्पॉर्टन्स गोष्ट कोणती आहे, की ही जो इंटरेस्ट एरिया क्रिएट झाला, ही जी बाईंग कॅन्डल क्रिएट झाली, ठीक आहे, ही हा जो काही बाय साइड इम्पल्सिव्ह कॅन्डल क्रिएट झालेले आहे, त्याची जर क्लोजिंग बघितली तर ह्या क्लोजिंग म्हणजे ह्या बेस आणि ही बेरिश कॅन्डलच्या वरती क्लोजिंग झालेलं आहे. तर असे जे काही डिमांड झोन असतात, असा जो काही इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया असतो, सो दिस इज द व्हेरी हाय चान्स की जेव्हा पण मार्केटची प्राइस ह्या पॉइंट नंतर इथे येणार आहे, ठीक आहे, ह्या पॉइंट नंतर जेव्हा जेव्हा पण कधी या रिटेस्टला करेल, तेव्हा इथून प्राइस अपमूव्ह होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. आय होप सगळ्यांना कळालं असेल. ह्या पॉइंट नंतर अपमूव्ह होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. वाय? पहिली गोष्ट, आता जर आपण असं एक कन्सिडर केलं की जर समजा असा डिमांड झोन असता तर, सो दिस इज द राईट डिमांड झोन. ह्या कॅन्डल नंतर एक बेस क्रिएट केली, हॉल्ट क्रिएट केला, देन एक इम्पल्सिव्ह मूव्ह आली, बट इम्पल्सिव्ह मूव्ह ने ह्या कॅन्डलच्या वरती क्लोजिंगच दिली नाही, प्लस या बेस कॅन्डलच्या पण वरती क्लोजिंग दिलेलं नाही. तर पहिल्यांदा आपण हे अंडरस्टँड करू की दिस इज अ व्हेरी राईट क्वालिटी इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया आहे का? नाही. तर हा एक क्वालिटी इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया नाहीये. इथे व्हॅल्यू बाईंग डिमांड झोन काही अवेलेबल नाहीये. येस, एका सर्टन पॉइंट साठी मुवमेंट येऊ शकते, बट आता हा स्ट्रक्चरच कन्सिडर करू नका तुम्ही. हा हे पुढचं जे स्ट्रक्चर आहे हे कन्सिडर करू नका. फक्त जर समजा एवढं बघितलं आपण, तर आपल्याला हे कळून येईल की इथे मॉर्निंग स्टार दिसतोय, बट दिस इज नॉट अ क्वालिटी डिमांड झोन. ठीक आहे, आता क्वालिटी डिमांड झोन कसा, तर आता सांगितल्याप्रमाणे जर समजा ती इम्पल्सिव्ह एरिया प्रिव्हियस कॅन्डलच्या वरती जर क्लोजिंग झाली आणि त्यातल्या त्यात जर समजा एकच बेस असेल त्याच्यामध्ये, तर येस, दिस इज अ व्हेरी हाय चान्स डिमांड झोन. राईट, दिस इज अ व्हेरी हाय चान्स डिमांड झोन की नेक्स्ट अटेम्प्टला जेव्हा पण प्राइस ह्या लेवल पासून येईल, मग ती प्राइस कशाही फॉर्मॅट मध्ये येईल, ठीक आहे, देन त्याच्यानंतर या प्राइस मध्ये व्हेरी हाय चान्सेस आहेत की इथून एक बुलिश फॉर्मेशन खूप पॉसिबल आहे. बुलिश फॉर्मेशन खूप म्हणजे येणार, हे कन्फर्म आहे. दिस इज अ पॉसिबिलिटी. आता किती पर्सेंट चान्सेस आहेत की जर समजा प्राइस वन टाइम आली, ठीक आहे, जर समजा प्राइस वन टाइम आली, मी हे थोडं रिमूव्ह करतो. ओके, तर आपण कन्सिडर करू की प्राइस अजून रिच झालेलीच नाही. ठीक आहे, प्राइस अजून काय रिच झालेली नाही. मग प्राइस जर समजा फर्स्ट आली, हळूहळू हळू हायर लोस लोअर लोस करत या पॉइंट पर्यंत आली, देन प्राइसने काय केलं, डिमांड झोन मध्ये इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरियामध्ये एंटर केलं. त्या एरियात एंटर झाल्यानंतर मार्केटमध्ये एक बाईंग साइड मुवमेंट आली.
आता एंट्री कुठे घ्यायची, एसएल कुठे प्लेस करायचा, दिस इज नॉट अ करंट टॉपिक फॉर द डिस्कशन. हा टॉपिक आपण ह्याच्यासाठी कन्सिडरेशन केलेला आहे की आपल्याला फक्त एक इंटरेस्ट एरिया कोणता आहे, बाईंग साईडचा इंटरेस्ट एरिया कोणता आहे, सेलिंग साईडचा आपण अजून बघत नाही. आपण सध्या फक्त बाईंग साईडचा इंटरेस्ट एरिया बघतो. ठीक आहे. तर ह्या लेवलला प्राइस आली, मुवमेंट दिली, कदाचित इथून इतकी स्ट्रॉंग मुवमेंट येऊ शकते की मार्केट ह्याच्यावरती पण जाऊ शकतं, ह्या प्रिव्हियस झोनच्या वरती सुद्धा जाऊ शकतं. ठीक आहे. देन जर समजा मार्केटनं परत इथूनच रिॲक्ट केली, आता डिमांड झोनच्या ह्या बेस कॅन्डलच्या वीकला टच होऊन गेलेला आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो की ह्या लेवलला जर समजा 10,000 सीआर ऑर्डर्स असतील, ठीक आहे, 10,000 सीआर ऑर्डर्स असतील, तर जेव्हा या मार्केटमध्ये एंट्री मिळेल तेव्हा ऑलमोस्ट 50% समजा ऑर्डर्स पिकअप झाले, म्हणजे 5,000 सीआर पिकअप झाले, रिमेनिंग 5,000 अजून अवेलेबल आहे. तेव्हा परत एकदा मार्केट काय करतं की मार्केट ज्यावेळी दुसऱ्यांदा येतं तेव्हा ह्या प्रिव्हियस वीकच्या पण खाली जाऊन थोडस तिथून मग रिॲक्ट करतं. ओके. हा, आता हा जो पॅटर्न आहे तो ऍडव्हान्स सेक्शन मध्ये थोडासा मॉडिफाय होतो. तो ऍडव्हान्स पॉइंट काय आहे की ह्या पॉइंटला, की जो आता नवीन ट्रेडिंग जर्नी जी चालू आहे मार्केटमध्ये, कारण व्हॉलॅटिलिटी इन्क्रीज झालेली आहे, व्हॉल्यूम ऍड झालेला आहे खूप. तर अशा पॉइंटला मार्केट करतं काय, म्हणजे इन्स्टिट्यूशन्स करतात काय, असे जे डिमांड झोन्स असतात, तर ह्या इंटरेस्ट एरियाचा जो एंट्री पॉइंट असतो तो हमखास या वीकच्या बरोबर जवळ किंवा वीक टू वीक एंट्री असतो. त्यांचा एसएल ऑब्व्हियसली ह्या लेवलला असणार एसएल, राईट, तिथे एसएल असणार. सो करंट मार्केट सिच्युएशन मध्ये ऍडव्हान्स सेक्स सांगतोय मी तुम्हाला की मार्केट करतं काय, म्हणजे इन्स्टिट्यूशन्स करतात काय, इथे एक हॅमर क्रिएट करते करंट मार्केटमध्ये, करंट मार्केट सिच्युएशन मध्ये इथे हॅमर तयार करते. ओके. आता ही हॅमर क्रिएट केल्यानंतर आणि ही ग्रीन कॅन्डल असते, ही हॅमर जी असेल ती ग्रीन असणार, आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग मुवमेंट पण देईल छोटीशी, राईट. बट सायकोलॉजी काय सांगते इथे की इन्स्टिट्यूशन हे बिहेवियर क्रिएट करतं स्वतः. रिझन, आता ही हॅमर क्रिएट केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल मी थोडीशी वीक इन्क्रीज करतोय, ही हॅमर क्रिएट केल्यानंतर आणि ही बुलिश कॅन्डल बघितल्यानंतर कोणताही रिटेल ट्रेडर काय करेल, एक तर हॅमरला एंटर होईल किंवा ह्या बुलिश कॅन्डलला, म्हणजे या इम्पल्सिव्ह बाईंग कॅन्डलला एंटर होईल. म्हणजे त्याची एकतर एंट्री प्राइस ह्या लेवलला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे, किंवा त्याची एंट्री पॉइंट ह्या लेवलला असेल. आता फॉर शुअर आहे त्याचा एसएल बरोबर ह्या दोन्ही कॅन्डलच्या बिलो असणार आहे, राईट. म्हणजे आत्ता जो एसएल आहे तो ह्या कॅन्डलच्या ह्या लेवलला असेल, इथे इथे कुठेतरी एसएल असेल त्यांचा, बरोबर. ह्या करंट सिच्युएशन मध्ये इन्स्टिट्यूशन्स काय करतात, मार्केटला ह्या लेवल पासून पुन्हा खाली घेऊन येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर समजा ह्याला रिमूव्ह करतो, ह्या ग्रीन कॅन्डलला, ओके, ह्या ग्रीन कॅन्डलला रिमूव्ह करतो, मार्केटला काय करतात पुन्हा अ, खाली घेऊन येतात. ओके. आता ही पण एक कन्सेप्ट आहे, बट आपण हळूहळू एक 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 कन्सेप्ट मार्केटला खाली घेऊन येतात आणि एक पॅनिक क्रिएट करतात की नाही,
हा डिमांड झोन किंवा हा इम्पल्सिव्ह एरिया वर्क होणार नाही. तो अशा केसमध्ये या केसमध्ये रिटेलर्स सोडतात, निघून जातात, ट्रेड एक्झिट करतात. वाय? कारण मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड परत दिसतोय. कारण मार्केट जसं वरून आलेलं आहे, जर समजा तुम्ही बघितलं मार्केट कशा पद्धतीने आलेलं आहे, असं आलं, राईट? सॉरी, मार्केट कशा पद्धतीने आलं, असे रेड कॅन्डल झाली, बाईंग आली, परत बाईंग आली, डब्ल्यू पॅटर्न क्रिएट केला, सगळ्यांनी एंटर केलं आणि मार्केट आता परत असं झालं. म्हणजे काय चाललंय, ऑलमोस्ट हा सपोर्ट झोन आता तोडणार. अशा फॉर्मॅटमध्ये सुद्धा मार्केट वर्क करतं, राईट? मग इन्स्टिट्यूशन्स काय करतात की असा झोन क्रिएट करतात, असं पॅनिक सेलिंग क्रिएट करतात, जेणेकरून की रिटेलर्स किंवा जे सायकोलॉजिकल तेवढे स्ट्रॉंग नाहीये अशी लोक सगळेजण ह्या ट्रेड मधून एक्झिट मारतात. मग मार्केट करतं काय, सगळ्यांचा पहिल्यांदा तर एसएल खातं, एसएल खाऊन मग मार्केटमध्ये एक बुलिश कॅन्डल तयार होते. आणि ह्या कॅन्डल नंतर जी मुवमेंट असते, ठीक आहे, ह्या कॅन्डल नंतर जी मुवमेंट येते, आता फॉर शुअर हे कन्फर्म नाहीये की ह्या पॉइंटला हॅमरच तयार होईल, ह्या पॉइंटला बुली म्हणजे इंगल्फिंग कॅन्डल क्रिएट होईल. ते कन्फर्म नाहीये, बट मोस्ट ऑफ द केसेस अशा पॉइंटला हॅमर तयार होतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ही जी काही मुवमेंट येते, ह्या पॉइंट इथे इथं मॅक्झिमम रिटेलर्स इंटरेस्ट करू शकत नाहीत. ह्या पॉइंटला जवळपास खूप मोठी बाईंग खूप मोठी बाईंग होते आणि ह्या बाईंग मध्ये रिटेलरचं पार्टिसिपेशनच होत नाही. दिस इज द रिअल मूव. ही एक रिअल मूव आहे. ओके. सो दिस इज हाऊ पहिली टेक्निक आपण ही अंडरस्टँड केली की डिमांड झोन कुठला स्ट्रॉंग आहे. डिमांड झोन मध्ये जी इम्पल्सिव्ह मुवमेंट आलेली आहे, जी स्ट्रक्चर रिव्हर्स केले, त्याच्यानंतर जी कॅन्डल झालेली आहे, एक तर तिची कॅन्डल प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वर क्लोजिंग पाहिजे, राईट? जर ती क्लोजिंग नसेल, मग तो डिमांड झोन, ती इंटरेस्ट एरिया व्हॅलिड नाहीये. तो रिॲक्शन येईल, पण तेवढी रिॲक्शन इम्पल्सिव्ह नसणार आहे. आपल्याला काही मॅक्झिमम इन्स्टिट्यूशनचे जे ऑर्डर्स आहेत, त्या ऑर्डर्सला त्यांच्यासोबत आपल्याला एंट्री घ्यायची आहे, त्यांच्यासोबत आपल्याला एक्झिट करायचंय. हा आपला माइंडसेट फिक्स पाहिजे. ओके. जेव्हा पण कधी मार्केटमध्ये येईल, ठीक आहे, जेव्हा पण कधी रिटर्न मार्केट येईल, तर तेव्हा आपण ब्लाइंडली उतरायचं नाही, किंवा थोडासा जर उतरायचं असेल तर थोडासा एसएल वाईड ठेवून त्याच्या त्याच्या एकतर आता एंट्री कधी घ्यायची, एक्झिट कधी घ्यायची, हे आपण नंतर डिस्कस करू. बट दिस इज हाऊ क्वालिटी इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया, असा इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया असतो. ठीक आहे. सो हा एक टाईप झाला एका पर्टिक्युलर डिमांड झोन, एका पर्टिक्युलर इंटरेस्ट एरियाचा. आपण एक काम करू, हा मी स्ट्रक्चर परत रिमूव्ह करतो. ठीक आहे. आणि हा स्ट्रक्चर रिमूव्ह करतो. देन आपण अजून काही डिमांड झोनचे पॅटर्न्स आहेत, जे इंटरेस्ट एरियाचे पॅटर्न्स आहेत, ते आपण अंडरस्टँड करूया. जेणेकरून, कारण मार्केटमध्ये स्ट्रक्चर चार्ट्स मध्ये तर असं तर आपल्याला सापडणार नाही की प्रत्येक वेळी एक कॅन्डल भेटली आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्युअस एकच बेस भेटले आणि मग त्याच्यानंतर पॅटर्न भेटले, असं तर होत नाही. नंबर ऑफ पॅटर्न्स मिळू शकतात. ठीक आहे. आता जर समजा सेलिंग आलं, ओके, एक सेलिंग अजून मी क्रिएट करतो. दिस इज द बेस. आणि दुसरी गोष्ट, बेस जी क्रिएट होईल म्हणजे जिथे हॉल्ट होईल, तो रेड असू दे, ग्रीन असू दे, काही मॅटर करत नाही. ह्या कॅन्डलचं मिनिंगच असं आहे की इथे बायर सेलरची फाईट चालू आहे. तिथे बायर सेलरची काय चालू आहे, फाईट चालू आहे. हे मी ह्याला ग्रीन करतो. ओके, ह्या कॅन्डलला मी ग्रीन करतो. ते उगाच कन्फ्युजन होतं.
देन अजून एक ग्रीन कॅन्डल करतो. देन त्याच्यानंतर इम्पल्सिव्ह मूव. ओके. मग त्याच्यानंतर ही एक इम्पल्सिव्ह मूव आली. ओके. सो आता ह्या स्ट्रक्चर मध्ये काय दिसते आपल्याला? एक मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड होता. डाऊन ट्रेंड आल्यानंतर या मार्केटमध्ये इथे काय केलं त्याने? थोडासा हॉल्ट घेतला. बरं. हॉल्ट घेताना त्याने किती हॉल्ट घेतलाय बघा. समजा हा डेलीचा टाइम फ्रेम आहे. डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये 1, 2, 3 म्हणजे ऑलमोस्ट 3 टाइम्स, 3 डेज मार्केट एकाच पॉइंटला होतं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये बॅक टू बॅक 2 कॅन्डल आले. बॅक टू बॅक 2 कॅन्डल. ओके. आता दिस इज अ व्हॅलिड इम्पल्सिव्ह एरिया. हा एक व्हॅलिड इम्पल्सिव्ह एरिया आहे का? हे जर आयडेंटिफाय करायचं असेल, हे जर अंडरस्टँड करायचं असेल आणि समजून घ्यायचं असेल तर येस, दिस इज अ व्हॅलिड इम्पल्सिव्ह एरिया. हा सुद्धा एक व्हॅलिड इम्पल्सिव्ह एरिया. फरक काय पडतोय आपल्याला? आपल्याला का फरक पडतोय? हा, आता प्रिव्हियस जो आपण एरिया बघितला, डिमांड झोन बघितला, ठीक आहे, त्याच्यामध्ये एकच बेस कॅन्डल होती. तर तो एक 100% ऍक्युरेट डिमांड झोन होता, ज्याच्यामध्ये प्राइस कधीही आली, त्या डिमांड झोन मध्ये एंटर झाली की इमिजिएट त्याच्यानंतर मुवमेंट येणार आहे. ओके. तो 100% क्वालिटी डिमांड झोन. आता 3 बेस कॅन्डल आहेत, तर मी ह्याला एक 70% डिमांड झोन क्वालिटी आहे असं म्हणू शकतो. येस, पण डिमांड झोन तर आहे, ज्याच्यामध्ये क्वालिटी एक इंटरेस्ट एरिया पण आहे, इम्पल्सिव्ह मुवमेंट्स पण आहेत. ठीक आहे. बॅक टू बॅक 2 पॉझिटिव्ह कॅन्डल्स आहेत, इम्पल्सिव्ह कॅन्डल्स आहेत. ठीक आहे. त्याला मी इम्पल्सिव्ह म्हणते. ग्रीन कॅन्डलला बुलिश इम्पल्सिव्ह म्हणजे, अँड रेड कॅन्डलला बेरिश इम्पल्सिव्ह. आय होप एव्हरीवन अंडरस्टँड. ओके. देन त्याच्यानंतर 3 बेस कॅन्डल झाली, 2 इम्पल्सिव्ह एरिया कॅन्डल आल्या. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा पण मार्केट ह्या बेस कॅन्डलला, ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण मार्केट इथे ह्या लेवलला, ह्या एका एरियामध्ये जेव्हा पण येईल, तर मार्केटनं काय केलं पाहिजे? मार्केटने जेव्हा पण इथे येईल, मार्केटमध्ये आल्यानंतर तिथून एक तिथून एक ते बाईंग क्रिएट करेल, तिथून आपल्याला बाईंग मिळेल. आता हा डिमांड झोन 70% क्वालिटी आहे. रिझन, बेस कॅन्डल थोडे जास्त आहे. ओके. बट डिमांड झोन क्वालिटी आहे, कारण डिमांड झोनने काय केले? बॅक टू बॅक 3 बेरिश इम्पल्सिव्ह नंतर 2च बुलिश इम्पल्सिव्ह कॅन्डलने हा सगळा एरिया संपवून टाकला. आता हा एरिया संपवला याचा अर्थ काय? आता ह्या रेड कॅन्डलच्या वरती जर तुम्ही बघितलं, ह्या ग्रीन कॅन्डलने काय केले? क्लोजिंग दिली. ह्या रेड कॅन्डलच्या वरती आणि ह्या रेड कॅन्डलच्या वरती, म्हणजे खाली येताना टोटल 3 कॅन्डल लागल्या आणि वरती जाताना 2च कॅन्डल मध्ये त्याच्यावरती क्लोजिंग झाली. याचा अर्थ नक्कीच इथे एक मोठी ऑर्डर इन्स्टिट्यूशनने प्लेस केलेली आहे. एम आय राईट? तर जेव्हा पण कधी मार्केटची प्राइस ह्या पॉइंटला येईल रिटर्न, तेव्हा व्हेरी हाय चान्सेस आहेत की इथून एक मार्केट मध्ये मुवमेंट येईल. हा, आता ती मुवमेंट कुठपर्यंत येईल, कधीपर्यंत येईल, किती दिवसासाठी येईल, सो दिस इज नंतरचा पार्ट आहे. बट आपल्याला हे तर अंडरस्टँड झालं की एखादा डिमांड झोन, एखादी इम्पल्सिव्ह एरिया मध्ये जर समजा एकापेक्षा जास्त बेस कॅन्डल आहे, तर त्याला कशा फॉर्मॅटमध्ये कन्सिडरेशन करायचं. ठीक आहे. आता आपण अजून एक स्ट्रक्चर बघू, जेणेकरून आपल्याला हे समजेल की जर समजा
नम जर समजा, सॉरी, बेस कॅन्डल किंवा ह्या जे काही बेस कॅन्डल आहेत ते जर समजा जास्त असतील, तर मग काय करणार आपण? मी काय करतो, त्याला कट करून ते मेन्शन ठेवतो. ओके. ओके. सो कन्सिडर करा अजून एक बेस कॅन्डल, अजून एक बेस कॅन्डल. बेस कॅन्डल अशा 4-5 आहेत टोटल. आता त्या 4-5 नंतर 2 इम्पल्सिव्ह कॅन्डल झाले. आता आपण ही एक गोष्ट म्हणू शकतो की दिस इज नॉट अ 100% क्वालिटी इम्पल्सिव्ह एरिया, इंटरेस्ट एरिया. हा एक क्वालिटी इंटरेस्ट एरिया नाहीये. ठीक आहे, हा एक क्वालिटी इंटरेस्ट एरिया नाहीये. का? कारण ह्याच्यामध्ये मार्केटने किती वेळा हॉल्ट केलेला आहे? जवळपास 5 दिवस. जर समजा आपण डेलीचा टाइम फ्रेम बघितला तर टोटल 5 बेस कॅन्डल आहेत ना. तर 5च्या हिशोबाने मी एक हा कन्सिडर करतो की 50% क्वालिटी डिमांड झोन. बट दिस इज अ इंटरेस्ट एरिया आहे. 50% आहे. चान्सेस आहेत की इथून मूव्ह येण्याचे 50% चान्सेस आहेत. ठीक आहे. हा. आता 50% चान्सेस आहेत जेव्हा नेक्स्ट अटेम्प्टला जेव्हा पण कधी मार्केटची प्राइस या लेवलला येईल, तर 50% चान्सेस आहेत की मार्केटने इथून अपसाइड मुवमेंट देईल. बट आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ती क्लोजिंग. ती क्लोजिंग कुठं दिली? नंबर ऑफ सप्लाय झोनच्या वरती क्लोजिंग आहे का फक्त एका कॅन्डलच्या वरती क्लोजिंग आहे? Right. त्याच्यावर डिपेंड करते की मार्केटची मुवमेंट नक्की कुठपर्यंत येऊ शकते. आय होप सगळ्यांना हा 50%, 70%, 100% डिमांड झोनची कन्सेप्ट कळाली असेल की एक्झॅक्टली डिमांड झोन असतात कसे, इंटरेस्ट एरिया असतात कसे. आता प्रत्येक वेळी आपल्याला इंटरेस्ट एरिया हे असे काही बेसला सापडणार आहेत का? ऑब्व्हियसली नॉट. राईट. आपल्याला प्रत्येक वेळी ह्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला इंटरेस्ट एरिया सापडतील असं नाही ना. आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा सापडू शकतात इंटरेस्ट एरिया. मग ते कसे फिगर आउट करायचे? ते त्यांना अंडरस्टँड कसं करायचं? आता फॉर एक्झाम्पल, आता वेगवेगळ्या टाईप्स आहेत. आता समजा, ओके, येस. तर हा एक काय झाला? एक रेड कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डल. हा म्हणजे बेरिश इम्पल्सिव्ह आणि हा बुलिश इम्पल्सिव्ह. आता इथे काय झाले? ह्या कॅन्डल मध्ये जर समजा आपण बघितलं तर ह्याची वीक, मी एक इथे ड्रॉ करतो याची वीक. ओके. आणि देन ह्याची वीक. ओके. आता ह्या कॅन्डलचा जो ओपन आहे तो कुठे? ह्या लेवलला. दिस इज ओपन. ओपन प्राइस आय होप सगळ्यांना दिसत असेल. मी ब्लॅक करतो. ओके. दिस इज ओपन प्राइस. जस्ट अ मोमेंट. या, ओपन प्राइस. ओके. सो देन आणि हा, ओके. सर आपल्याला प्रत्येक वेळी मॉर्निंग स्टार टाईप म्हणजे तो एक मी तो कन्सल्टेशन मध्येच नाही, मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार. सो त्याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला कन्व्हेन्शनल ट्रेडर पद्धतीने
इंटरेस्ट एरिया मिळेलच असं नाहीये प्रत्येक चार्ट मध्ये, राईट? आपल्याला या फॉर्मॅट मध्ये सुद्धा आपल्याला स्ट्रक्चर मिळू शकतं. आणि दिस इज वन ऑफ द स्ट्रक्चर. ओके. तर आता बघितलं सर, दिस इज वन ऑफ द बुलिश इम्पल्सिव्ह हॉल्ट, बुलिश इम्पल्सिव्ह, राईट? IBI. मी याला एक पॅटर्न कन्सिडर करतो. दिस इज नथिंग बट द IBI. IBI म्हणजे काय? IBI. ठीक आहे. कंट्रोल बी, ब्लॅक. ओके. सो दिस इज नथिंग बट द IBI. IBI म्हणजे काय? दिस इज बुलिश IBI. ठीक आहे. दिस इज बुलिश IBI. ओके. हा एक बुलिश IBI म्हणजे काय? एक बुलिश इम्पल्सिव्ह बेस्ड इम्पल्सिव्ह मुवमेंट आहे. ओके. इम्पल्सिव्ह बेस्ड इम्पल्सिव्ह. आता हा एक डिमांड झोन नाहीये का? जिथे जिथे बेस कॅन्डल दिसेल आपल्याला, ठीक आहे, हा एक स्ट्रॉंग मुवमेंट आहे. म्हणजे मार्केटमध्ये ह्या पॉइंटला जर समजा आपण कन्सिडर केलं की तिथे आपण म्हणतोय की एक एक बेरिश इम्पल्सिव्ह होती. बेरिश इम्पल्सिव्ह झाल्यानंतर मार्केटने इथे हॉल्ट घेतलं, एक बेस क्रिएट केली, देन त्याच्यानंतर एक इम्पल्सिव्ह बुलिश इम्पल्सिव्ह मुवमेंट दिली. प्लस त्याच्यानंतर लगेचच आपल्याला प्रत्येक ठिकाणी हे मुवमेंट बघायला मिळेल असं नाहीच आहे ना. प्रत्येक वेळी 2-3 कॅन्डल्स सलग बघायला मिळतील अपसाइड मध्ये, हे पॉसिबल नाही. अपस्विंग मध्ये हे पॉसिबल नाहीये. ह्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. याचा अर्थ काय झाला इथे? ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला मिडल पॉइंटला इथे एक बेस दिसते. ह्या बेसमध्ये सुद्धा काही ऑर्डर्स पेंडिंग असतील, कारण मार्केटने इथे हॉल्ट केलाय. ह्या बेसचं मिनिंगच हे आहे की मार्केटमध्ये बायर अँड सेलरची प्राइस मध्ये फाईट झालेली आहे, राईट? आणि ही कॅन्डल क्रिएट झाली, ही ग्रीन कॅन्डल क्रिएट झाली. याचा अर्थ काय झालं? इथं बायर्स विनिंग पोझिशन मध्ये आलेले. बायर्सने इथे विन केलेलं आहे, मार्केटला विन केलेलं आहे. याचा अर्थ काय झालं? इथे परत नवीन ऑर्डर्स पेंडिंग असतील. म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणजे ह्या पॉइंटला ऑर्डर्स तर अवेलेबल आहेतच. इथे ह्या पॉइंटला ऑर्डर्स तर अवेलेबल आहेत. त्याचबरोबर नवीन एक डिमांड झोन क्रिएट झाला, नवीन एक इंटरेस्ट एरिया क्रिएट झाला, ज्याच्यामध्ये आपल्याला अजून समजतं की येस, इथं पण ऑर्डर काही पेंडिंग आहेत. हा, एवढंच की हा कितपत क्वालिटी आहे? डेफिनेटली हा जो डिमांड झोन आहे, हा जो इंटरेस्ट एरिया आहे, हा हा इंटरेस्ट एरिया ह्या इंटरेस्ट एरियापेक्षा थोडा क्वालिटीने लो आहे. सगळ्यात जास्त हाय क्वालिटीचा इंटरेस्ट एरिया हा कधी पण लोअर बॉटमच असतो, लोअर साईडच असतो. ठीक आहे. हा इंटरेस्ट एरिया आहे. इथून एक मार्केट जेव्हा पण कधी रिटेस्टला येईल ह्या पॉइंटला, तेव्हा इथून मार्केट रिॲक्ट करणार. दिस इज गॅरंटी. आयशा मोटरमध्ये आपण तुम्ही चेकआउट करू शकता व्हिडिओमध्ये. आयशा मोटरमध्ये 1 आवरच्या कॅन्डलमध्ये सेम मुवमेंट झालेली आहे. ह्याच्या वीकला टच होऊनच मार्केटने आज 200 पॉईंट अप मुवमेंट गेलेलं आहे आयशा मोटर्स, राईट? सो येस, दिस इज वन ऑफ द इंटरेस्ट एरिया. दिस इज कॉल्ड IBI, म्हणजे इम्पल्सिव्ह बेस इम्पल्सिव्ह एक मुवमेंट आहे. त्याच्यामध्ये येस, मार्केट नेक्स्ट टाइमला जेव्हा पण कधी याला रिटेस्ट करायला येईल, तिथून एक बाईंग साईड मुवमेंट येईल. बट जो लोअर साइड आहे, जो बॉटम साइड आहे, तो ऑलवेज 100% प्युअर क्वालिटी इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया. ठीक आहे. मी ह्याला मेन्शन करतो. दिस इज वन ऑफ द बेस्ट इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया. दिस इज वन ऑफ द बेस्ट इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया. त्याच्यासारखा इंटरेस्ट एरिया आपल्याला दुसरीकडे कुठेही सुद्धा मिळणार नाही. एकदम स्ट्रॉंग इंटरेस्ट एरिया. ओके. सो दिस इज वन ऑफ द स्ट्रक्चर आपण बघितलं. म्हणजे आपण तिन्ही फॉर्मॅटमध्ये स्ट्रक्चर डिमांड झोन बघितली. ठीक आहे. आता ह्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये जर बघितलं तुम्ही, हा पण एक डिमांड झोन आहे. ह्या लेवलला पण डिमांड झोन आहे. ठीक आहे. हा तर डिमांड झोन आपण स्टडी केलेलाच आहे, ज्याच्यामध्ये मोर दॅन वन बेस कॅन्डल असेल तर त्या पद्धतीने त्या डिमांड झोनचं पर्सेंटेज पण लोअर साईड असेल. म्हणजे 50% डिमांड झोन तो चालू शकतो, 100% डिमांड झोन चालू शकतो, किंवा
70% डिमांड झोन चालू शकतो. तर त्या फॉर्मॅटमध्ये बेस कॅन्डलचं बिहेवियर्स असतात. बेस कॅन्डल इज नथिंग बट द बायर सेलरची फाईट झालेली असते आणि त्याच्यानंतर जी काही मुवमेंट क्रिएट होते, मग ती अपसाइड असेल किंवा डाऊन साइड असेल. जर समजा अपसाइड झाली असेल, तर तिथे बायर्स विनिंग पोझिशन मध्ये आहेत. याचा अर्थ डिमांड तिथे हाय झालेली आहे. म्हणजेच इन्स्टिट्यूशनचे फुटप्रिंट्स अवेलेबल आहेत आणि तिथे जेव्हा पण नेक्स्ट पॉइंटला मार्केट येईल, तिथून मुवमेंट येणार आहे. आय होप सगळ्यांना इथपर्यंत तरी कोणाला काही प्रॉब्लेम नसेल की क्वालिटी इंटरेस्ट एरिया कसा फिगर आउट करायचा चार्ट्स मध्ये. एंट्री एक्झिट कुठे घ्यायची हे आपण नंतर बघू, बट दिस इज हाऊ टू फिगर आउट द क्वालिटी इंटरेस्ट एरिया. अशा फॉर्मॅटमध्ये मग तो तुम्ही वीकली टाइम फ्रेम मध्ये फिगर आउट करा, मंथली टाइम फ्रेम मध्ये फिगर आउट करा किंवा डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये फिगर आउट करा. हे आपल्या ट्रेडिंगच्या स्किल्स नुसार. म्हणजे जे कोणी इंट्राडे ट्रेडिंग करतं त्याच्यासाठी डेली, अवरली, 15 मिनिट्स हे टाइम फ्रेम इम्पॉर्टंट आहे. जर ह्याच्यामध्ये डिमांड झोन नाही सापडले तर आपल्याला 75, 125, देन 5 मिनिटं, 3 मिनिटं अशा फॉर्मॅटमध्ये सुद्धा एंट्री घ्यावी लागते. बट मी सजेस्ट करेन बिगिनर्स ट्रेडर्सला जे आता आता ट्रेडिंग मध्ये उतरले त्यांनी नक्कीच मंथली, वीकली आणि डेली, लय खूप जास्त डाऊनसाइड असेल तर अवरली या टाइम फ्रेम मध्येच काम करा. पोझिशनल ट्रेडिंग घ्या, आज घ्या, एका आठवड्याने ते सेल करा. असे डिमांड झोन फिगर आउट करा. बट अजून मी एंट्री आणि एक्झिट सांगितलेले नाहीये. आपण एंट्री एक्झिट कुठे मेन्शन करायचे हे सांगितलेलं नाहीये. बट अशी डिमांड झोन फिगर आउट करा, अनालिसिस करा, चार्ट्स मध्ये टाइम द्या, हे असे पॉइंट्स फिगर आउट करा. तुम्ही एक वर्ड फाईल क्रिएट करा. त्या वर्ड फाईल मध्ये हे सगळे स्क्रीनशॉट काढून ठेवा. की समजा आता टाटा मोटर बघितला तर टाटा मोटर मध्ये आपल्याला डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये किती डिमांड झोन, किती इंटरेस्ट एरिया असे सापडले जिथून प्राइस मध्ये अपमूव्ह आले, अपमूव्ह आलेले. ठीक आहे. तर ते सगळे स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्याचा स्टडी करा आठवड्या विकली बेसिसला की इथून अपमुवमेंट का आली. ओके. आय होप हे स्ट्रक्चर समजले असते. तर अजून एक फॉर्मॅट आहे, तो आपण कन्सिडर करू, तो आपण डिस्कस करू. मी याला रिमूव्ह करतो सगळ्याला. ओके. सो मार्केटमध्ये आपण इंटरेस्ट एरिया फिगर आउट करतोय. तर इथे एक बेस कन्सिडर करतो मी, एक सप्लाय. ओके. एक डाऊन साइड मुवमेंट आहे, बेरिश इम्पल्सिव्ह एरिया. ठीक आहे. देन मार्केट इथे साइडवेज जाते थोडं, हे साइडवेज कन्सिडर करतो. असं मॅन्डेटरी नाहीये की प्रत्येक ठिकाणी रेड कॅन्डलच असेल आणि ग्रीन कॅन्डलच असेल, असं अजिबात मॅन्डेटरी नाहीये की ह्या पॉइंटला रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डलच असेल. काही होऊ शकतं ना, मार्केट आहे, मार्केटमध्ये काही होऊ शकतं. ओके. सो मी इथे एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल क्रिएट करतो. ओके. सो मार्केटमध्ये काय झालं, एक डाऊन स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. मार्केटमध्ये एक डाऊन स्ट्रक्चर आहे. तिथे एक बिग इम्पल्सिव्ह बेरिश मुवमेंट आहे. ओके. ही बेरिश मुवमेंट झाल्यानंतर मार्केटनं थोडा वेळासाठी हॉल्ट केलं, देन त्याच्यानंतर पॅटर्न कंटिन्युएशन केलेला आहे. म्हणजे हा एक झोन आहे. आता आपण तुम्ही हे कन्सिडर करा की अं, हा एक झोन आहे, बरोबर. देन त्याचसोबत हा एक झोन आहे. फक्त हे अंडरस्टँड करा, कन्सिडरेशन करा. मी सांगतो तुम्हाला हे नक्की काय आहे. ओके. मार्केटमध्ये काय झालं, काही वेळानंतर मार्केटने हॉल्ट घेतलं. मार्केटने ह्या पॉइंटला बेस कॅन्डल क्रिएट करायला चालू केलं. फॉर एक्झाम्पल मी आता इथे काय करतो,
आता बेस कॅन्डल बघा, मी कोणत्या फॉर्मॅट मध्ये बेस कॅन्डल क्रिएट केली. इथे परत बेस कॅन्डल क्रिएट करतो आणि मग इथे ग्रीन कॅन्डल क्रिएट करतो. आता हा एक एरिया सांगतो तुम्हाला, हे स्ट्रक्चर एक्झॅक्टली सांगतं काय. जर तुम्ही बघितलं इथे, ओके, ह्या फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही बघितलं, तर इथे आपल्याला हे समजेल की की एक डाऊन ट्रेंड होता. ओके, त्या डाऊन ट्रेंड मध्ये ही एक मेजर इम्पल्सिव्ह बेरिश कॅन्डल आहे. मार्केटने ह्या पॉइंटला हॉल्ट केलं, देन मार्केटने इथे कंटिन्युएशन केलं, मार्केटने परत इथे हॉल्ट केलं, राईट. मार्केटने इथे हॉल्ट केलं आणि फायनली ह्या पॉइंटला एक एक इम्पल्सिव्ह बेरिश कॅन्डल क्रिएट करून मार्केट ह्या पॉइंटला हॉल्ट झालं. मार्केट हॉल्ट गेल्यानंतर इथे कशा कॅन्डल क्रिएट झाल्यात बघा. आता जर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जर बघायचं झालं तर मार्केटनं काय करायला पाहिजे होतं, ह्या रेड कॅन्डल नंतर एक बेस झाली, जेव्हा सेकंड टाइम बेस व्हायला पाहिजे होती, सेकंड टाइम जी ग्रीन कॅन्डल झाली पाहिजे, ती एकतर ह्या रेड कॅन्डलच्या वरती क्लोजिंग व्हायला पाहिजे होती, किंवा ह्या टोटल कन्सोलिडेशन, म्हणजे हे कन्सोलिडेशन मी कन्सिडर करतो, ह्या टोटल कन्सोलिडेशनच्या वर काय क्लोजिंग झाली पाहिजे होती, राईट. ती झाली का? नाही झाली. आता डिमांड झोन कन्सिडर कुठे करायचं आपण नक्की? हा, ही जी कॅन्डल आहे, हा एक इम्पल्सिव्ह एरिया आहे, म्हणजे इम्पल्सन मुवमेंट आहे. मार्केटने इथे परत हॉल्ट घेतलं आणि मग एक मोठी ग्रीन कॅन्डल करून, एक इम्पल्सिव्ह कॅन्डल क्रिएट करून बुलिश मोमेंटम ह्या सगळ्या कन्सोलिडेशनला एका कॅन्डल मध्ये संपवलं. आता अशा स्ट्रक्चर मध्ये डिमांड झोन फिगर आउट कुठे करायचा, राईट. आपण काय म्हणतोय की जेव्हा बेस एखाद्या रेड कॅन्डल नंतर बेस जेव्हा होते, त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल जी झाली पाहिजे ती त्याच्या प्रिव्हियस कन्सोलिडेशनच्या वरती क्लोजिंग झाली पाहिजे, किंवा प्रिव्हियस सप्लाय झोनच्या वरती क्लोजिंग झाली पाहिजे, किंवा ह्या हा जो एरिया आहे ह्याच्यावरती क्लोजिंग, पण तसं झालंच नाही. इथे कंटिन्युअसली बेस 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 बनत गेलं आणि डायरेक्ट एक मुवमेंट आली वरती. तर अशा पोझिशनला काय कन्सल्टेशन करायचं की मार्केटचं बिहेवियर अंडरस्टँड करायचं. मार्केटमध्ये काय केलं इथे, मार्केटमध्ये इथे अक्युम्युलेशन झालेलं. या वर्डला मी म्हणतो अक्युम्युलेशन. ओके, या वर्डचं नाव आहे अक्युम्युलेशन. इथे अक्युम्युलेशन झाले म्हणजे इथे पण बायर सेलची फाईट झाली, इथे हॅमर झाली, इथे पण बायर सेलची फाईट झाली, राईट. म्हणजे प्रत्येक ग्रीन कॅन्डल नंतर एक बायर सेलची फाईट झाली आहे. बट डिमांड झोन स्ट्रॉंग कोणतं आहे ह्याच्यामध्ये, राईट आहे आपण की ह्या कन्सोलिडेशन नंतर मोठी ग्रीन कॅन्डल कुठे आलेली आहे, ही ग्रीन कॅन्डल आहे, म्हणजे एरिया हा आहे, राईट. म्हणजे डिमांड झोन ऍज पर द रूल, डिमांड झोन कुठे क्रिएट होतो, एक इंटरेस्ट एरिया कुठे क्रिएट होतो, ह्या लेवलला. ही लेवल कोणती झाली, IBI, इम्पल्सिव्ह, म्हणजे बुलिश इम्पल्सिव्ह बेस इम्पल्सिव्ह, राईट. म्हणजे स्ट्रॅटेजीनुसार हा एक एरिया झाला. बट जर तुम्ही स्ट्रक्चर टोटल बघितलं तर ह्या सगळ्या झोनचा ओरिजिन कुठे, ओरिजिन तर इथे आहे. म्हणजे प्राइस रिव्हर्स कोणत्या पोझिशन पासून झालेले, प्राइस रिव्हर्स झाले ह्या झोन पासून, प्राइस रिव्हर्स झाले, प्राइस इथून रिव्हर्स झाले का फक्त, नाही ना. प्राइसला रिव्हर्स करायला हे अक्युम्युलेशन पण कारणीभूत आहे ना. तर मोस्ट ऑफ द टाइम होतं काय की येस, प्राइस जेव्हा पण इथे येईल रिॲक्ट होईल, ऍग्री,
बट ती रिॲक्शन ह्या लेवलच्या कधी जाईल ही गॅरंटी नाही. बट जेव्हा पण काय प्राइस इथून वर जाऊन परत ते ओरिजिनला येईल आणि मग जी जाईल ती 100% म्हणता येणार नाही, बट 99% सांगू शकतो की येस, ती प्राइस खूप म्हणजे त्याची मुवमेंट खूप स्ट्रॉंग असेल. ओके, असे एरिया सुद्धा आपल्याला चार्ट्स मध्ये दिसतील. सो दिस इज वन ऑफ द टाइप ऑफ इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया, बुलिश इम्पल्सिव्ह, ज्याला आपण डिमांड झोन म्हणतो. ओके, सो ह्या फॉर्मॅटमध्ये जर आपण बघितलं तर आपल्यासाठी डिमांड झोन कोणता झाला, तर माझ्यासाठी डिमांड झोन झाला हा एरिया. जर मला विचाराल तर माझ्यासाठी हा एरिया झाला. रिझन काय? रिझन जर बघितलं, ह्या कॅन्डलची ओपन बघा, ह्या कॅन्डलचा क्लोज बघा. ह्या कॅन्डलचं ओपन इथे झालंय, सॉरी मी इकडे दाखवतो. ह्या कॅन्डलचं ओपन ह्या लेवल झालंय बॉटम साईडला, क्लोज ह्या साईडला झालाय. त्याच्यानंतर ह्या कॅन्डलचा ओपन इथे झालाय, डाऊन साइड आला म्हणजे एका एका पॉइंट साठी सेलरने प्राइसला खाली ढकललं, पण बायर्सने काय केलं, प्राइसला इथे क्लोज केलं. देन ह्या दोन्ही कॅन्डल मध्ये इथे एक वीक आहे, ह्या लेवलला पण वीक आहे. म्हणजे नेक्स्ट डे, म्हणजे जर समजा आपण डेलीचा टाइम फ्रेम पकडला तर नेक्स्ट डेला प्राइस ओपन होताना इथे इथे झाली असती, इथे झाली पाहिजे होती प्राइस ओपन होताना. प्राइस ओपन होताना झाली कुठे? इथे. इथे प्राइस ओपन झाली, देन त्याच्यानंतर परत मार्केटमध्ये काही मुवमेंट आलं, येस. मग आपला एक एरिया जो आपण मगाशी डिस्कस केला, तो असा एरिया डिस्कस केला आपण. ठीक आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये? राईट, या फॉर्मॅटमध्ये डिस्कस केला. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आणि ह्या फॉर्मॅटमध्ये काय फरक झाला? ही रेड कॅन्डल आहे आणि ही ग्रीन कॅन्डल आहे म्हणून, बट स्ट्रक्चर तर सेम आहे ना. ह्या पॉइंट नंतर एक मुवमेंट आले ना, ह्या पॉइंटला एक मुवमेंट आले इथे. सो माझ्यासाठी हा क्वालिटी डिमांड झोन आहे. हा, नेक्स्ट त्याची मुवमेंट कुठपर्यंत आली तो नंतरचा भाग झाला. ठीक आहे, म्हणजे त्या डिमांड झोनची, त्या इंटरेस्ट एरियाची क्लोजिंग कुठपर्यंत आहे तो एक नंतरचा पार्ट झाला. बट दिस इज वन ऑफ माय क्वालिटी इंटरेस्ट एरिया. सो तर आपण 3-4 टाईप बघितले. इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया कोणते असतात? बुलिश किंवा डिमांड झोन साठी. ओके, पहिलं तर आपण हा हा मुवमेंट बघितला, राईट. कोणता मुवमेंट बघितला आपण? येस, दिस इज रेड, दिस इज, देन हा मुवमेंट बघितला. ओके, देन त्याच्यानंतर एक बेस बघितली, त्यानंतर दोन, मोर दॅन वन बेस, मोर दॅन 3 बेस चं मिनिंग काय असतं ते पण बघितलं आपण. देन त्याच्याबरोबर हा एक एरिया बघितला, बरोबर. असा पण डिमांड झोन असू शकतो, राईट. देन त्याच्यानंतर अजून एक आहे फॉर्मॅट, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला ह्याच फॉर्मॅटमध्ये असं मिळेल असं नाही ना. रेड कॅन्डल आहे, देन त्याच्यानंतर डायरेक्ट बेस कॅन्डल झाली इथे, ही बेस कॅन्डल झाली, ही बेस कॅन्डल झाल्यानंतर डायरेक्ट एक मोठी मोमेंट आली. म्हणजे इथं कॅन्डलचं स्ट्रक्चर कळतंय का बघा. ह्या कॅन्डलचा, ही जी कॅन्डल रेड झालेली आहे, मी त्याला वाटल्यास फील करतो अंडरस्टँड होण्यासाठी, सॉरी. ओके, ही कॅन्डल मी बाकी सगळं घेतलं डिलीट मार्क वगैरे, म्हणजे अंडरस्टँड होईल.
ओके. ह्या कॅन्डलचा जो ओपन आहे तो इथे, ह्या कॅन्डलचा क्लोज जो आहे तो इथे. देन त्याच्यानंतर एवढा मोठा गॅप झालाय आणि बेस कॅन्डल क्रिएट झाले आणि एक मोठी मुवमेंट ग्रीन कॅन्डल झाली, म्हणजे ह्या कॅन्डलचा ओपन इथे आणि ह्या कॅन्डलचा क्लोज इथे. म्हणजे मार्केटमध्ये स्ट्रक्चर बघा किती कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. आपल्यासाठी डिमांड झोन कोणता मग? आपल्यासाठी डिमांड झोन आहे कोणता? आता जर समजा हा गॅप झालाय, हा गॅप आहे, या गोष्टीचा अर्थ एक्झॅक्टली झाले काय? गॅप म्हणजे काय? एक बुलिश मुवमेंटच झाले ना या पॉइंटला. इथे एक बुलिश मुवमेंटच झालेला आहे. त्याच्यानंतर ही बेस झाली, त्याच्यानंतर ही ग्रीन कॅन्डल झाली. म्हणजे ह्याच्या बेसला जर समजा मला जर विचाराल तर माझ्यासाठी डिमांड झोन कोणता झाला? ह्याच्या बेस, दिस इज माय ओरिजिन. म्हणजे ह्या लेवलला काही इंटरेस्ट एरिया आहे, म्हणजे ह्या लेवलला इम्पल्सिव्ह एरिया आहे, इंटरेस्ट एरिया आहे, जो बाईंग झोन आहे, जो नेक्स्ट पॉइंटला, नेक्स्ट अटेम्प्टला जेव्हा पण प्राइस इथे येईल तेव्हा काय होईल? मोमेंटम येईल. कारण जर समजा तुम्ही बघितला, ठीक आहे ना, हा रेड कॅन्डल क्लोजिंग त्याची डाऊन साइड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट बेस कॅन्डल झालेली आहे. पण ह्या बेस कॅन्डलच्या आधी आपण एक ग्रीन कॅन्डल नक्कीच कन्सिडर करू शकतो. याचं रिझन काय? कारण मार्केट अपसाइड आहे, स्टॉक अपसाइड मूव्ह झालेला आहे. म्हणजे त्याच्या अगेन्स्ट त्याच्या प्रिव्हियस कॅन्डल. आय होप तुम्हा सर्वांना आता जे काही आपण अंडरस्टँड केले, जे काही बुलिश इम्पल्सिव्ह इंटरेस्ट एरिया फिगर आउट केले, म्हणजे अंडरस्टँड केले बेसिकली. आपण अजून चार्ट मध्ये सगळे पॅटर्न्स फिगर आउट केलेले नाहीये, तरी पण आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ लर्निंग मध्ये तुम्हाला एक नवीन अप्रोच अंडरस्टँड होईल, कळेल. चार्ट मध्ये तुम्ही फिगर आउट करा की आता आज आपण जे काही अंडरस्टँड केलं, जे काही शिकलो ते तुम्ही चार्ट मध्ये व्हेरीफाय करा. ठीक आहे. अजून एंट्री एक्झिट आपण प्लॅन केलेले नाहीये, राईट? सो जे काही पॅटर्न्स आहेत, फुटप्रिंट्स आहेत, ते नक्कीच चार्ट्स मध्ये स्टडी करा, त्याचे स्क्रीनशॉट्स कॅप्चर करा. जर तुम्हाला या व्हिडिओज मध्ये अजून काही इम्प्रुव्हमेंट्स हवे असतील तर नक्कीच मी अजूनही काही त्याचा चॅप्टर 4 घेऊन येते की डिमांड झोन म्हणजे एक बुलिश इम्पल्सिव्ह, त्याचबरोबर एक बेरिश इम्पल्सिव्ह एरिया. देन त्याच्यानंतर मग व्हॅलिड अप मुवमेंट आणि व्हॅलिड डाऊन मुवमेंट अशी आपण एक काही व्हिडिओची सिरीज आपण ऍड करतोय. त्याचबरोबर माझी डे टू डे ट्रेडिंग जर्नी, म्हणजे मी डे टू डे ट्रेड कोणत्या सेटअप्स वरती ट्रेड घेतोय किंवा नाही घेतोय. जर मी जर घेतला तर ह्या 2-3 दिवसात तर मी नक्कीच तो पण पोस्ट करेन, माझे कम्प्लीट अनालिसिस. सो होप सो सगळ्यांना हे व्हिडिओज लाईक, म्हणजे सगळ्यांना व्हिडिओज आवडतायत, आवडतील. सगळेजण तुम्ही बघा. माझा मनापासून हा प्रयत्न राहील की जे काही बिगिनर्स आहेत, जे 5-10 हजार रुपये घेऊन लाखो कोटी बनवण्याचे स्वप्न बघतोय, जे की मी सुद्धा बघतोय, ठीक आहे. तर या सगळ्यांना मार्केट मधले जे काही मायन्यूट मायन्यूट लेवलचे स्ट्रक्चर्स आहेत ते सगळ्यांना समजू दे, सगळ्यांना अंडरस्टँड होऊ दे, ठीक आहे. तर त्यासाठी माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.